आज स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं जो गेली 3 दिवस झाले आनंद उत्सव या ठिकाणी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे। त्यातला एकनाथ तू लोकनाथ तू या आदरणीय साहेबांच्या वरच्या गाण्याचं लॉन्चिंग पद्मविभूषण आदरणीय आशाताई भोसलेंच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। या समारंभाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी आदरणीय आशाताई भोसले, आमचे मंत्रिमंडळामधले ज्येष्ठ सहकारी सन्माननीय भरतशेठ गोगावले, सन्माननीय प्रकाशजी आबिटकर, दुसरे मान्यवर अतिथी श्री तरडेजी, मी आवर्जून स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानला मनापासून या निमित्तानं धन्यवाद देईन की जे आता गाणं आपण अनावरण केलं ते पहिल्यांदाच या ठिकाणी आम्ही पाहिलं आणि पहिलं गाणं अनाथांचा नाथ लोकनाथ हे आदरणीय साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे असताना आलं आणि आज साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, MSRDC विभाग आणि आमच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्याकडे जे विभाग आहेत अशा संपूर्ण विभागाचं काम महाराष्ट्रामध्ये बघत असताना साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन होतो, म्हणजे सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो आणि आता मी डेप्युटी सीएम आहे, DCM आहे, तर मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून या ठिकाणी इथून पुढे काम करणार आहे। आणि ते गेल्या 2 महिन्यातल्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात हे साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि त्याचं प्रतिबिंब आत्ताच्या गाण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं। आदरणीय आशाताई भोसलेंनी त्याचं अनावरण केलं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट आहे की ज्यांचं संगीत क्षेत्रामध्ये ज्या घराण्याचं संपूर्ण नाव जगभर प्रसिद्ध आहे, आशाताईंनी आदरणीय आशाताईंनी हे गाणं लॉन्च केलं आणि मी बघत होतो त्या बारकाईनं ऐकत देखील होत्या आणि निरीक्षण देखील त्या गाण्याचं करत होत्या। मी फार मोठं भाषण करणार नाही, पण मान्य शिंदे साहेबांचा उद्या आदरणीय शिंदे साहेबांचा उद्या वाढदिवस आहे। एक अनोखी भेट वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज या गाण्याच्या रूपानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी आपण सगळ्यांनी दिलेली आहे। साहेब सुद्धा स्वतः हे गाणं जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना सुद्धा मनापासून ते भावेल, आवडेल, कारण त्यांच्या कामाचं प्रतिबिंब या गाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। एक सामान्य शिवसैनिकापासून सुरुवात राजकीय जीवनाची सुरुवात केलेले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा एक वेगळा मान, एका वेगळ्या उंचीवरती ते पद नेऊन आदरणीय एकनाथजी साहेबांनी ठेवलं। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। आम्ही स्वतःला सगळे भाग्यवान समजतो। 18 तास काम करणारा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं या महाराष्ट्रानं मागच्या 2.5 वर्षात पहिल्यांदा या ठिकाणी पाहिला। ते स्वतः देखील 18 तास काम करायचे आणि आम्हा मंत्र्यांना सुद्धा, ते आमदारांना सुद्धा कधी गेल्या 2.5 वर्षात त्यांनी बसू दिलं नाही। सतत लोकांच्यासाठी काम करा, मतदारसंघात जावा, जनता दरबार घ्या, ज्या जिल्ह्यातनं तुम्ही येताय त्या जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवा, जिथं तुम्हाला पालकमंत्री नेमले त्या जिल्ह्यातले प्रश्न सोडवा। लाडक्या बहिणींची योजना साहेबांनी आणली, शेतकरी सन्मानाची योजना साहेबांनी आणली, तरुणांच्यासाठी लाडक्या भावाची योजना साहेबांनी आणली। एवढ्या सगळ्या योजना ज्या महाराष्ट्रानं कधीच पाहिल्या नव्हत्या आणि होतील असं कधी वाटत नव्हतं, तो केवळ धाडसी निर्णय घेण्याचं धाडस हे आदरणीय शिंदे साहेबांच्या मध्ये होतं। म्हणूनच महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना
या ठिकाणी लाभ देण्याचा देशातला पहिला क्रांतिकारी निर्णय जर कोणी घेतला असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतला। आज साहेबांचा उद्या वाढदिवस आहे, त्यांना आपण दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांच्या सगळ्या राजकीय महत्वाकांक्षा, त्यांच्या सगळ्या राजकीय आशा अपेक्षा या आई तुळजाभवानीनं आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या आशीर्वादानं पूर्ण व्हाव्यात अशाच पद्धतीच्या शुभेच्छा या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी देतो। आणि महाराष्ट्र हा नक्की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच उत्तुंग भरारी घेईल आणि नक्की महाराष्ट्राचा नावलौकिक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत, अधिक ताकदीनं, अधिक भक्कमपणानं महाराष्ट्राच्या परंपरेला साजेल असंच काम आम्ही सगळे त्यांचे सहकारी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली करू एवढी ग्वाही या निमित्तानं देतो। आदरणीय आशाताई या ठिकाणी मगाशी आम्ही कार्यक्रमाला येण्यापूर्वी दालनामध्ये त्यांची माझी भेट झाली, माझी पहिलीच त्यांची भेट। आणि त्यांनी विचारलं तुमच्याकडे कुठलं खातं आहे? मी म्हटलं माझ्याकडे पर्यटन विकासाचं खातं आहे। ते म्हणले तुम्ही काय पर्यटनासाठी करणार आहात? तर मी त्यांना माझी कल्पना सांगितली की महाराष्ट्रामध्ये फोर्ट टुरिझमला, गड किल्ल्यांच्या पर्यटनाला आपल्याला गती देण्याची एक माझा प्रायोरिटी आहे आणि दुसरं वॉटर स्पोर्ट्स म्हणजे जलपर्यटनाला गती देण्याचा माझा मानस आहे। मी त्यांना एक थोडक्या वेळात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याची एक परंपरा असणारं गड किल्ल्यांचं आपल्याकडं जाळं आहे। रायगड असेल, प्रतापगड असेल, सिंहगड असेल, जंजिरा असेल, तोरणा असेल, पन्हाळगड असेल की या गड किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं एक वेगळं महत्व, एक वेगळा इतिहास आहे। तर या गड किल्ल्यांचं सर्किट तयार करायचं आणि नुसतंच महाराष्ट्रात आल्यानंतर समुद्र किनारे बघितले, जंगल बघितलं, थंड हवेचं ठिकाण बघितलं, त्याच बरोबरीनं जी उज्ज्वल परंपरा गड किल्ल्यांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल इतिहासाचे आपल्या समोर आहे त्याचं फोर्ट टुरिझम, किल्ल्यांचं पर्यटन करण्याचा माझा मानस आहे। आणि मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की जेव्हा माननीय आदरणीय आशाताईंच्याकडे मी हा विचार व्यक्त केला तेव्हा त्यांना मी म्हटलं की तुमची सुद्धा मदत मला फोर्ट टुरिझमसाठी या ठिकाणी आपण जर दिली तर बरं होईल। या वयात देखील त्या म्हटल्या की तुमच्या गड किल्ले संवर्धनाच्या फोर्ट टुरिझमचं ब्रँड अँबॅसेडर व्हायला मला सुद्धा आवडेल। मी मनापासून राज्य सरकारच्या वतीनं आणि माझ्या पर्यटन विभागाच्या वतीनं आदरणीय आशाताईंचं नम्रतापूर्वक स्वागत करतो की एका 10 मिनिटाच्या भेटीमध्ये आपण तात्काळ संमती दिली की बाबा मी सुद्धा तुमच्या गड किल्ल्यांच्या फोर्ट टुरिझमच्या या सगळ्या कामाचं ब्रँड अँबॅसेडर व्हायला तयार आहे। मी आपले मनापासून आभार मानेन। रितसर सरकारच्या वतीनं आपल्याला निमंत्रण द्यायला त्या संदर्भातलं मी स्वतः आपली वेळ घेऊन आपल्याकडे येईन आणि आपण ते निमंत्रणाचा तर आता मगाशी चर्चा करताना स्वीकार केलाच, पण एक राजशिष्टाचाराचा भाग म्हणून, प्रोटोकॉलचा भाग म्हणून, सरकारचा त्या विभागाचा मंत्री म्हणून रितसर आपल्याला आमंत्रित करायला आपली वेळ घेऊन मी नक्की येईल। आपलं योगदान, आपल्या सूचना, आपलं मार्गदर्शन फोर्ट टुरिझमसाठी नक्की राज्याला उपयुक्त पडेल आणि त्या दृष्टीने येणाऱ्या वर्षाच्या काळात आपण नक्की पर्यटनाला अधिक चांगली चालना महाराष्ट्रामध्ये देऊ एवढंच या निमित्तानं मी बोलतो। आपण मला माहिती आहे आपण जी मुलाखत तिथं आदरणीय आशाताईंची होणार आहे त्याच्यासाठी सगळे आतुर आहात, त्यामुळे फार मोठं राजकीय व्यासपीठावर भाषण करतो तसं मोठं भाषण करून आपला वेळ मी जास्त घेणार नाही। पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानला मी मनपूर्वक धन्यवाद देतो की एक चांगलं गाणं आज त्यांनी या ठिकाणी लॉन्च केलं आणि ते ज्यांच्या हस्ते लॉन्च केलं त्या आदरणीय आशाताईंचं सुद्धा मनापासून आभार, आशाताई भोसलेंचं सुद्धा मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमासाठी त्या उपलब्ध झाल्या। पुन्हा एकदा राज्याचे लोकप्रिय आदरणीय उपमुख्यमंत्री, डेडिकेटेड टू कॉमन मॅन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांना दीर्घायुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो आणि याही पेक्षा चांगली सेवा आदरणीय शिंदे साहेबांच्या हातनं महाराष्ट्राची घडो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.